भारत लवकरच स्वदेशी इंजिनाच्या 5व्या पिढीच्या लढाऊ विमानांची निर्मिती करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलाय। नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत भारत संरक्षण क्षेत्रामध्ये नवनवी उंची गाठत आहे असं नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं। गेल्या काही वर्षातल्या संरक्षण क्षेत्रातल्या भारताच्या कामगिरीचा त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि परदेशी कंपन्यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन सुद्धा केलं। भारताचा विचार, विकास आणि शांततेचा पुरस्कार करणारा आहे, म्हणूनच गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतानं संरक्षणासह प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे असंही ते म्हणाले। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या देशाला भंगारात गेलेला ट्रक आणि भारताला फेरारी अशी उपमा दिली होती। यावरून त्यांचीच खिल्ली उडवली गेली, मात्र त्यांनी स्वतःच्या अपयशाची एक प्रकारे कबुली दिली आहे असंही राजनाथ सिंह म्हणाले। दोन्ही देश एकाच वेळी स्वतंत्र झाले, मात्र पाकिस्ताननं आजही स्वतःची टोळीवाली लुटारू मानसिकता कायम ठेवली असं सांगत पाकिस्तानी सैन्याचा हा भ्रम आपण दूर केला पाहिजे असं ते म्हणाले। ऑपरेशन सिंदूर नंतर खरं तर पाकिस्तानला असा भ्रम व्हायलाच नको, मात्र भारताला एकीकडे आपल्या संस्कृती आणि सभ्यतेसोबतच आपली लढाऊ वृत्तीही सतत जागरूक ठेवली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जिवंत असणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले। संरक्षण मंत्री